नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी 2024 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। इयत्ता 4 विषय बुद्धिमत्ता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्याच्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक। चला व्हिडिओला सुरुवात करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब समोरील बेल बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। चला करूया सुरुवात। बघा इथे 26वा प्रश्न दिलेला आहे। बुद्धिमत्ता 26 प्रश्नापासून सुरू होतो। क्षमा, गृहपाठ, घनश्याम, ज्ञानवंत, चित्रकार, प्रख्यात, शिवार वरील शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आली आहेत? बघा क्ष हा जोड शब्द आहे, ग्र हा पण जोड शब्द नाही। ग्र म्हणजे ज्याला खाली रफार असतो ते जोड शब्द नसतात। मग घनश्याम ह्याच्यामध्ये हा सुद्धा जोड शब्द आहे। मग हा ज्ञानवंत मध्ये न्य हा जोड शब्द आहे। त्र हा पण जोड शब्द आहे। ख ला या जोडलाय म्हणून इथे ख हे पण जोड शब्द आहे। मग बघा बरं, आपल्याला जोड शब्द म्हणजे जोडाक्षरे म्हणजे माहित आहेत की जोडून आलेली अक्षर। मग आता क्ष हे अक्षर क अधिक क्ष, बघा ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया। आता मी आपले पूर्ण प्रश्न होण्यासाठी मी लवकर सांगते। 1 2 3 4 5 एकूण शब्द किती आलेले आहेत? 5। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा। रवी पूर्वेकडे तोंड करून उभा होता। जर तो डावीकडून काटकोनात 4 वेळा वळल्यास त्याच्या समोरील दिशा कोणती? आपल्याला माहिती आहे उजव्या हाताची दिशा पूर्व, त्याच्यासमोर पश्चिम, खाली दक्षिण, वर उत्तर। आता रवी पूर्वेकडे तोंड करून होता म्हणजे या पद्धतीने, आणि तो डावीकडे 4 वेळा वळलाय म्हणजे बघा इकडे 1 वेळा, परत इकडे 1 वेळा, 2 वेळा झाले, हे 3 वेळा, आणि परत ही पेन्सिल या पद्धतीने। म्हणजे परत त्याचं तोंड कुठे आलंय? त्याच्या समोरची दिशा कोणती आहे? तर पूर्व। मग त्याच्या समोरील दिशा आहे पूर्व, पर्याय क्रमांक 2। तिसरा प्रश्न बघा। गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे। 15 28 45 76 संख्या बघताक्षणी आपल्या लगेच लक्षात येतात की 15 28 आणि 45 या त्रिकोणी संख्या आहेत। 76 ही त्रिकोणी संख्या नाही, म्हणून मग वेगळं गट आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। जिलेबीला बासुंदी म्हटले, बासुंदीला पेढे म्हटले, पेढ्यांना श्रीखंड म्हटले, श्रीखंडाला पनीर म्हटले, तर कोणता पदार्थ दुधापासून तयार होत नाही? आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं उत्तर काढायचं। कोणता पदार्थ दुधापासून तयार होत नाही? तर जिलेबी हा पदार्थ दुधापासून तयार केला जात नाही, तो मैद्यापासून बनवतात, है की नाही? सॉरी, मैदा नाही, बेसनापासून बनवतात। मग मला सांगा जिलेबीला काय म्हटलंय? बासुंदी, म्हणून आपल्या या भाषेमध्ये आपलं उत्तर आहे बासुंदी, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। गटात न बसणारी संख्या ओळखा। 27 125 196 64। आता बघा 27 ही घन संख्या आहे। 3 चा घन आहे 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। 5 चा घन आहे 125, 14 चा वर्ग आहे 196 आणि 4 चा घन आहे 64। बघा 4 चौक 16, 16 चौक 64, 4 चा घन। मग बघा 3 चा घन 27, 5 चा घन 125, 4 चा घन 64। मग ही एकमेव वर्ग संख्या आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 हे गटात न बसणारी संख्या आहे। पुढचा प्रश्न बघूया। तुमचा मित्र नेहमी मोबाईलवर विविध प्रकारचे खेळ खेळत असतो, तर तुम्ही काय कराल? पर्याय 1 मध्ये सांगितले त्याची खेळात प्रगती व्हावी म्हणून त्यात शुभेच्छा देऊ, चुकीचं आहे। मोठ्या मुलांच्या मदतीने त्याला प्रोत्साहन देऊ, हे पण चुकीचं आहे, कारण वाईट गोष्टींना कधीही प्रोत्साहन द्यायचं नाहीये। मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम त्याला सांगू, बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 ही योग्य कृती ठरणार आहे। मोबाईलचा विविध खेळ कसे खेळतात याचा सराव करू, हे पण चुकीचं आहे। पुढचा प्रश्न बघूया। खालील संख्या मालिकेत किती मूळ संख्या आल्या आहेत? आता बघा 2 3 5 7 11 13 17 19 23 एवढ्याच मूळ संख्या आहेत। मग मोजूया आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण मूळ संख्या आलेल्या आहेत 2, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9। पुढचा प्रश्न बघूया।
इंग्रजी अक्षरमालेत प्रत्येक गटाचे पहिले, तिसरे आणि पाचवे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास त्या अक्षरमालेत डावीकडून 7वे अक्षर कोणते येईल? आता बघा इथे आपल्याला अक्षरमाला दिले, थोडंसं वर जाऊया आपण. काय सांगितलं कोणकोणते अक्षर? पहिलं, तिसरं आणि पाचवं. मग बघा पहिलं अक्षर आहे ए, मग मी इथे लिहून घेते ए. तिसरं अक्षर आहे सी, मग इथे लिहून घेतलं मी सी. आणि पाचवं अक्षर आहे ई. या पद्धतीनं आता या पद्धतीनं आपण पहिल्या गटातलं लिहून घेतलं, त्या पद्धतीनं बाकीच्या पण गटातलं पहिलं, तिसरं आणि पाचवं लिहून घेऊया. आपण अक्षरमाला लिहून घेतली. आता आपल्याला विचारलंय काय? त्या अक्षरमालेत डावीकडून 7वे अक्षर कोणते? आपली डावी बाजू ती पुस्तकाची पण डावी बाजू, मग आपली डावी बाजू ही आहे. मग इकडून 7वं अक्षर बघा 1 2 3 4 5 6 7. 7वं अक्षर कोणतं आहे? के. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोमवारी असेल तर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी आला असेल? बघा मग हे प्रश्न सोडवण्यासाठी आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी असते. मग आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे जन्मदिवस 19 फेब्रुवारीला असतो. आणि आपल्याला विचारले त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी. मग 19 फेब्रुवारीचा वार दिलेला आहे आपल्याला सोमवार. बघा वार दिलेला आहे सोमवार आणि आपल्याला 26 जानेवारीचा वार काढायचा आहे. आता बघा 19 फेब्रुवारी आणि जानेवारी म्हणजे आपल्याला मागे जायचं आहे, बरोबर आहे. फेब्रुवारी महिना आधी दिला आहे आणि आपल्याला त्याच्या मागे जाऊन म्हणजे 26 जानेवारीचा वार काढायचा आहे. आता लक्षात ठेवायचं आहे 19 तारखेला सोमवार आहे, बरोबर आहे. 19 तारखेला सोमवार आहे. 19 मधून 7 वजा केले तर किती येतात? 12 येतात. मग 12 तारखेला पण कोणता वार आहे? सोमवार आहे. सोमवार. मग 12 मधून 7 दिवस मागे गेलं तर किती येतात? 5. म्हणजे 5 तारखेला पण कोणता वार आहे? सोमवार आहे. म्हणजे 5 फेब्रुवारीला सुद्धा कोणता वार आहे? सोमवार आहे. बघा इथे मी मुद्दाम सांगते 5 फेब्रुवारीला सोमवार, 4 फेब्रुवारीला रविवार, 3 फेब्रुवारीला रविवारच्या अगोदर शनिवार, 2 फेब्रुवारीला शनिवारच्या अगोदर शुक्रवार आणि 1 फेब्रुवारीला गुरुवार. या पद्धतीनं आता बघा मुद्दाम मी मागे गेली आहे. 1 तारखेला कोणता वार आला आहे? गुरुवार आला आहे. मग हा 1 फेब्रुवारीला गुरुवार आहे. मग आपल्याला माहिती आहे जानेवारी महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा असतो. मग आपल्याला माहिती आहे बघा 31, त्याच्या आधी 30 आणि त्याच्या अगोदर किती उलटे दिवस मी लिहून घेते. बघा हे मागे जायचं आहे म्हणून मी या पद्धतीनं दाखवलेलं आहेत. यापेक्षा वेगळ्या ट्रिक्सने आपण याआधीसुद्धा या प्रकारची गणितं सोडवलेली आहेत. मग बघा 1 तारखेला गुरुवार आहे तर मग त्याच्या अगोदरचा वार 31 तारखेला बुधवार, 30 तारखेला मंगळवार, 29ला सोमवार, 28ला रविवार, 27ला शनिवार आणि 26 तारखेला शुक्रवार. मग 26 जानेवारी या दिवशी कोणता वार असेल तर शुक्रवार. मग बघा बरं पर्याय क्रमांक 2 मध्ये शुक्रवार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रवार. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारे शब्द ओळखा. दिवाकर, रत्नाकर, दिनकर आणि भास्कर. आता दिवाकर, दिनकर आणि भास्कर हे सगळे सूर्याची नावं आहेत, समानार्थी शब्द आहेत. आणि रत्नाकर हा समुद्राचा समानार्थी शब्द आहे म्हणून मी ते गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. राधा व राधाच्या आईच्या वयांची 5 वर्षापूर्वीची बेरीज 25 वर्ष होती. अजून 3 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? आता दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षापूर्वी, हे 5 वर्षापूर्वी. मग 5 वर्षापूर्वीच्या नंतर आज लिहायला विसरायचं नाही आणि विचारलं की आपल्याला 3 वर्षानंतर म्हणजे अजून 3 वर्षानंतर. म्हणजे आज आपण म्हणतोय की 5 वर्षापूर्वी एवढं वय होतं आणि आजच म्हणतोय आपण की 3 वर्षानंतर किती. मग हे 3 वर्षानंतर. मग ही दिलेली माहिती या पद्धतीनं लिहा. आता ही राधा आहे आणि राधाची ही आई आहे. या दोघींच्या वयांची बेरीज किती होती? 5 वर्षापूर्वी 25 होती. ठीक आहे. आणि आता काय सांगितलं मग 5 वर्षापूर्वी, मग आज 5 वर्षानंतर असतं ना. मग 5 वर्षानंतर राधाचं वय पण 5 वर्ष वय वाढणार आहे आणि आईचं पण 5 वर्ष वय वाढणार आहे. मग 5 आणि 5 किती झाले? 10 झाले. मग या 25 मध्ये आपण 10 मिळवले तर किती झाले? 35. म्हणजे त्या दोघींच्या वयांची बेरीज आज किती आहे? 35 वर्ष आहे. मग आपल्याला 3 वर्षानंतर विचारलं आहे की नाही. मग बघा बरं हे 35 आहे, बरोबर आहेत. मग राधाचं थांबा इथे मी चौकोन करते. हे 3 वर्षानंतर आहे. मग आता आजपासून 3 वर्षानंतर राधाचं वय पण 3 वर्षांनी वाढणार आहे.
आणि आईचं वय पण 3 वर्षांनी वाढणार आहे. मग 3 अधिक 3 किती झाले 6. मग या 35 मध्ये अजून 6 वर्ष वाढणार की नाही दोघींच्या वयांची बेरीज. मग किती झाले 41 वर्ष. मग आता विचारलं काय 3 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती. मग दोघींच्याच वयांची बेरीज विचारलं. मग किती आली 41 वर्ष. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 41 वर्ष. पुढचा प्रश्न बघा. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 7 11 19 31 48 67 91. आता याच्यामध्ये बघा या संख्यांचा जर समविषम प्रमाणे जर आपण हे काढला विचार केला तर ह्याच्यामध्ये 8 म्हणजे 48 ही एकमेव समसंख्या आहे. बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. यापेक्षा वेगळं काही तुमचं उत्तर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. गोपाळची आई गीताची मावशी लागते तर गीता गोपाळची कोण. बघा गोपाळची आई ही गीताची कोण लागते मावशी लागते. मग आपल्याला माहिती आहे आपण मावशी कुणाला म्हणतो आपल्या आईच्या बहिणीला आपण मावशी म्हणतो. मग या दोघी कोण आहेत म्हणजे गीताची आई आणि गोपाळची आई एकमेकींच्या कोण आहेत बहिणी बहिणी आहेत. मग ज्यार्थी गोपाळची आई गीताची मावशी लागते त्यार्थी गोपाळला गीताची आई सुद्धा मावशीच लागणार आहे. मग या दोघांचं एकमेकांशी रिलेशन काय तर मावस भाऊ आणि मावस बहीण. मग आपल्याला गीता गोपाळची कोण लागते विचारले. मी गीता ही गोपाळची कोण लागणार आहे तर मावस बहीण. मग पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका रांगेत राजूचा डावीकडून 9वा आणि उजवीकडून 7वा क्रमांक आहे. डावीकडून 9वा म्हणजे इकडून 9वा आणि उजवीकडून 7वा नंबर आहे बरोबर आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. मग 9 आणि 7 यांची बेरीज करायची. 9 अधिक 7 किती आले 16 आणि या 16 मधून एक वजा करायचा 15. मग त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत 15. बघा या दोघांची बेरीज केली आणि त्याच्यातून एक का वजा केला तर जो हा राजू आहे त्याला पुढून पण म्हणजे डावीकडून पण मोजलं होतं आणि उजवीकडून पण मोजलं होतं म्हणजे त्याला 2 वेळा मोजलं होतं. म्हणून मी या दोघांची बेरीज करून त्याच्यातून एक मी वजा केला म्हणून मग 15. मग त्या रांगेत एकूण विद्यार्थी आहेत 15 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. गटात न बसणारी आकृती. बघा इथे प्रत्येक लेटर आहे ते 3 रेषांनी झालेलं आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3. एल मात्र 2 रेषांनी म्हणून मग एल वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच तिसरा चौथ्याशी यावा त्या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग बघा अश्विन महिन्यात दीपावली हा सण येतो. मग गुढीपाडवा हा सण कोणत्या महिन्यात येतो. मग चैत्र महिन्यात गुढीपाडवा येतो म्हणजे आपलं मराठी वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडवा आहे की नाही. मग चैत्र महिन्यामध्ये कोणता गुढीपाडवा हा सण येतो. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 4 19 तर 7 प्रश्नचिन्ह. मग बघा 4चा वर्ग 16. बघा 4चा वर्ग 16 17 18 19 अधिक 3 19. मग इथे पण बघा 7चा वर्ग अधिक 3 मग 7चा वर्ग 7 7 49 आणि 3 49 50 51 52 अधिक 3 केले तर किती येतात 52. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 17 102 तर 15 किती. 17 सख दुग्गोदरसे म्हणजे 17 गुणिले 6 102 15 सख 90 म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि राजस्थानची राजधानी आहे जयपूर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. आता इथे पाण्यातले आणि बघा आता आकृतीचं निरीक्षण करा. हे आपल्याला हा भाग जो वर आहे तो इथे खाली आलेला आहे. मग इथे त्रिकोणाचा जो वर भाग आहे तो खाली येणार आहे. मग बघा खाली कोणत्या आकृतीमध्ये इथे आणि इथेच. मग एकतर पर्याय 1 आणि पर्याय 2 यापैकी आपले एक उत्तर आहे. पण इथे बघा जी मधली आकृती आहे तिचा आरशातला भाग दाखवला आहे म्हणजे जी बाहेरची आकृती आहे तिचा पाण्यातली प्रतिमा बघायची आहे आणि आतला जो आकृती आहे तिला आरशातली प्रतिमा बघायची म्हणजे डावी बाजू उजवीकडे झाली. मग आता बघा हे खाली आहे मग फक्त इकडे या बाजूला होईल मग इथे वर होईल का नाही म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. भारतरत्न या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत तर भारतरत्न या शब्दामध्ये एकूण 11 वर्ण आहेत. पर्याय क्रमांक 2. यापेक्षा वेगळं काही उत्तर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारा शब्द. जवस तीळ सूर्यफूल गहू. याच्यामध्ये गहू कारण हे सगळे तेलबिया आहेत या सगळ्यांपासून तेल मिळतं. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. मग बघा हा 1 बघा हा 1 आहे हा 2 आहे हा एक 3 आणि हा एक 4. मग असे किती त्रिकोण आहेत तर 4 त्रिकोण आहेत. पुढचा प्रश्न. 2 3 6 7 11 10 11 14.
संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे म्हणजे अधिक 1चा. 3च्या पुढे 6 येईपर्यंत जर काउंट केलं तर 3चा फरक आहे. 6 मध्ये 1 मिळवला 7, 7 मध्ये 3 मिळवले 7. मग बघा 1 3 1 3, मग इथे पण 10 आणि 1 11, 11 आणि 3 14. मग परत इथे 1चा फरक आहे, मग 14 अधिक 1 15. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पुढचे 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ते प्रश्नसुद्धा पाहू शकता. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.